गाढव असतं आणि एक मुलगा आणि त्याचे वडील हे रस्त्याने जात असतात. आता जात असताना अगोदर पायी चाललेले असतात बरं तिघं. आजूबाजूला काही लोक उभे असतात. काय म्हणतात लोक, अरे अरे यांना एवढी तर अक्कल नाही, यांच्याकडे एवढं दष्टपुष्ट गाढव आहे आणि हे पायदल चालले. मग त्यावेळेला वडील काय करतो, आपल्या मुलाला त्या गाढवावर बसवतो. गाढव पुढे घेऊन जातात. थोडं पुढे गेल्यानंतर एक चौक लागतो आणि त्या चौकामध्ये सुद्धा काही अशी माणसं बसलेलेच असतात. हे बसलेले असतात, ते बघतात. काय बघतात, गाढवावर कोण बसलेलं असतं, मुलगा बसलेला असतो. काय म्हणतात लोक, अरे या मुलाला एवढी अक्कल नाही की म्हाताऱ्या वडिलाला पायी चालवतो आणि स्वतः गाढवावर बसतो. मुलगा खाली उतरतो आणि आपल्या वडिलाला बसवतो. आता थोडं पुढे जातात. तर पुढे गेल्यानंतर लोक चुप होतात का, नाही. काय म्हणतात लोक, अरे यांना एवढं तर कळत नाही, एवढा धष्टपुष्ट वडील गाढवावर बसला आणि एवढ्या छोट्याशा मुलाला चालवत आहे. तर वडील खाली उतरतात. मग परत पुन्हा तेच म्हणतात लोक. काय म्हणतात, काही कळत नाही, एवढं मोठं गाढव असल्यावर हे पायी चालत आहे. मग दोघंही बसतात. मग आता दोघं बसल्यानंतर लोक चुप बसले का, चुप राहतात की नाही. काय म्हणतात, अरे किती निष्ठुर आहेत रे हे दोघही पिता पुत्र. त्या एवढ्याशा गाढवावर दोघं जाऊन बसले. आता दोघही खाली उतरतात आणि काय करतात नाही, त्या गाढवाला डोक्यावर घेतात. आता लोकांचा विचार केला म्हणून गाढवाला डोक्यावर घेतलं आणि चालत 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 जेव्हा एक नदी लागते, आता नदीमध्ये गाढव डोक्यावरच असतं ना. काय होतं माहितीये का, गाढवाचं तोंड खाली असतं आणि नदीमध्ये चालत असताना त्या गाढवाच्या तोंडामध्ये नाकामध्ये पाणी जातं आणि गाढव मरून जातं. काय मिळवलं त्यांनी, काहीच मिळवलं नाही. गाढव विकायला चालले होते, 1 रुपया तरी मिळाला का. विचार कोणाचा केला त्यांनी, लोकांचा विचार केला. आणि आज आपण सुद्धा तेच करतो बरं. काय करतो, लोकांचा विचार करतो आणि लोक कधीच आपल्याला पुढे जाऊ देत नाही. ते कधीही आपल्याला मागे ओढण्याचाच प्रयत्न करत असतात बरं.